सुट्टीचा दिवस संपला आणि शहरात जायचा टाइम आला. मस्तपैकी सकाळचं वातावरण होतं, चुलीला पाणी तापवलं आणि दात घासून झाल्यानंतर मस्तपैकी मित्राला फोन केला. मित्र आला. जिकडे कधीच जाऊ वाटत नाही ते म्हणजे शहर, पण आता काय करायचं, जावं तर लागतेच. पद्मावती मातेचं दर्शन घेतलं आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो. मित्र काय म्हणतो काय कळलं नाही, पण तेवढ्यात गाडी भेटली. गाडी भेटल्यानंतर सकाळी पाळी लवकर उठलो होतो, तेव्हा मस्तपैकी झोप घेतली आणि तेवढ्यात पोहोचलो पुण्यात पोहोचल्यानंतर आलो आमच्या बिल्डिंगच्या खाली. बिल्डिंगकडे पाहून असं वाटलं ह्याच्यापेक्षा आपल्या गावाकडची मातीची घरं आणि कौलाची घरं लईच भारी. त्यानंतर मस्त जोरात डायरेक्ट होटवलं. मित्र आला, हातात हात घेतला आणि म्हणलं धन्यवाद भाऊ. परत उरकून निघालो ऑफिसच्या दिशेने. मित्र म्हणला चला जाऊया. गाडी काय मित्राची चालूच व्हायना. मग मी डोकं लावलं आणि गाडीला जोरात धक्का दिला. एकदम गाडी टॉपमध्ये सुरू झाली. चला गाडीत टाकलं पेट्रोल आणि संकट आलो हायवेला. हायवेचं ट्रॅफिक बघितलं, च्या मायला आज लईच ट्रॅफिक आहे. तेव्हाच एक प्रश्न पडला की कधी संपायचं राव ही ट्रॅफिक. त्याच्यानंतर पोहोचलो ऑफिसमध्ये. तुम्ही बघू शकताय एकदम ओके आणि क्वालिटी टॉपमध्ये आपलं हे ऑफिस आहे. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर मस्तपैकी सलाम टाकला आणि आपल्या कामाला सुरुवात केली. आयडेंटिटी घातली आणि तेवढ्यात आरशात जाऊन बघितले, मिशी पिळले. आयला आपण तर लयच कडक दिसते. लंच ब्रेक झाला नंतर आलो जेवायला. मस्त कडक जेवण होतं. जेवण कसं होतं? जेवण झाल्यानंतर मस्तपैकी कोकण सरबत पियाला. लंच ब्रेक संपला. ऑफिसमध्ये आल्यानंतर पूर्ण स्वतःला झोकून दिलं आणि कामाला सुरुवात केली. कॉफी पिली आणि ह्या सगळ्यात आपला दिवस कधी संपला हे कळलंच नाही.